नमस्कार, मी रागिनी यादव. असं म्हणत मी मागच्या अनेक वर्षापासून आपल्याला या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जोडलेली आहे. यामध्ये मग औचित्य जयंतीचा असो, त्यानिमित्त अभिवादन करणे असेल, किंवा कुठल्या सण उत्सवानिमित्त शुभेच्छा देणं असेल, किंवा कुठली महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील, काही प्रभागात केलेलं काम असेल, आपल्यासोबत आनंदाच्या क्षणामध्ये केलेल्या कामाच्या क्षणामध्ये, किंवा कुठल्या स्मरण करण्याच्या क्षणामध्ये काही ना काही निमित्ताने मी आपल्यासोबत जोडून असते. आणि आपणही तेवढंच भरभरून मला साथ आणि प्रेम देता, मोटिवेट करत असता, म्हणूनच मी पुढं काही काम करू शकते. आज आपल्यासमोर येण्याचं औचित्य असं आहे की मागच्या 2017 ते 2025 समारोपाकडे आहे. त्याच पद्धतीनं आमचा 17 ते 25 हा महानगरपालिकेचा काळ देखील समारोपाकडे आहे. कारण अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता 2026 मध्ये ह्या निवडणुका होत आहेत. त्या 2026 कडे आणि त्या निवडणुकांना सामोरं जाण्याच्या अगोदर मला आपल्याशी काही ना काही बोलावं. माझ्या या मागच्या 17 ते 25च्या कार्यकाळाबद्दल आपल्यासमोर संवाद साधावा असं वाटलं, म्हणून मी आज आपल्यासमोर आलेली आहे. तसं तर 2017-18 मध्ये मला फेसबुक, सोशल मीडिया खरंच एवढी माहिती नव्हती. मी चालवतही नव्हते. मात्र ते हळूहळू शिकून घेत गेले. इंस्टाग्राम तर अद्याप शिकलेली आहे, परंतु तेवढं काही इंस्टाग्रामला टाकत नाही किंवा वापरत नाही आणखी देखील. परंतु सुरुवातीचा काळ जो होता, माझी राजकीय 2017 मध्ये राजकारणाकडे येण्याची सुरुवात एका समाजसेवेपासून, एका उद्योगापासून झालेली आहे. 2008 मध्ये खरं तर माझा परिवार, प्रथम तर परिवाराबद्दल सांगू इच्छिते. तसे माहेर खाडगाव, एक शेतकरी कुटुंबामधून, नातेवाईक राजकारणामध्ये, आणि दिलेलं जे रेणापूर तालुक्यातील मुरढो हे गाव, यादव परिवार. सासरे शेतकरी, गावात पुरतं राजकारण त्यांचं. ते 25 वर्षे सोसायटीचे चेअरमन राहिले. यजमान मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये ज्येष्ठ साहित्यिक, पूर्वीपासनं त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं काम खूप चांगलं. ते माझं लग्न झालं तेव्हा प्राध्यापक होते, नंतर प्राध्यापक डॉक्टर झाले, प्रोफेसर झाले, आणि आता ते प्राचार्य आहेत. आणि ज्येष्ठ वक्ते, ज्येष्ठ लेखक म्हणून त्यांची एक शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख आहे. हे सगळं चालू झालं. मुलं झाली, लग्न झाल्यानंतर मुलं झाली, मुलं लहानाची मोठी होत होती. परंतु कायम मला मात्र आतून माझा एक आवाज बसू देत नव्हता की असंच आपलं चालणार आहे का? मुलं बाळ, घर, संसार, रोज तेच. तर आपण मुलांना मोठं करत करत सुद्धा आपण आपलं काही ना काही एक छोटं मोठं आपलं अस्तित्व निर्माण करावं, जेणेकरून आपलंही अस्तित्व होईल आणि आपल्या परिवाराला देखील आपली काही मदत होईल, आणि आपल्या हातून काही ना काही एक सामाजिक कार्य होईल. या हे मनामध्ये एक अशी काय एक चालूच होती घोडदौड. त्याच काळामध्ये आम्ही शारदानगर, लातूर येथे राहायला आलो. मुलं शाळेला, केशवराज विद्यालयामध्ये मुलांना शाळेला टाकलं. माझ्याकडे त्यानंतर वेळ बराच शिल्लक राहत होता. मग शारदानगरमध्येच आम्ही काही महिलांनी एकत्रित येऊन बचत गटाची सुरुवात केली 2008च्या दरम्यान. आणि योगायोगाने सगळ्यांनी, माहित नाही माझ्या या शारदानगरमधल्या महिला भगिनींना माझ्यामध्ये त्यावेळेस काय चुणूक दिसली असेल. 2008ला त्यांनी या शारदानगर मधल्या लातूर शहराच्या या बचत गटाची मला पहिली बचत गटाचे अध्यक्ष, शारदा महिला बचत गटाचे अध्यक्ष केले. त्यानंतर आमच्या सगळ्यांचं एवढं महिलांचं छान संघटन झालं. 1चे 4 बचत गट झाले, 8 झाले, 10 झाले. आम्ही साऱ्या जणी, आमचं पूर्ण कॉलनीमध्ये बचत गटाचं खूप चांगल्या प्रकारे जाळं विणलं गेलं. मग आर्थिक व्यवहार चांगला होऊ लागला. प्रत्येकांना आम्हाला वाटलं की यामधून काही ना काही छोटे उद्योग चालू करावे. आम्ही सामूहिकपणे पण काही उद्योगाची सुरुवात पण केली. परंतु 1-2 वर्ष ते उद्योग चालायचे, मात्र प्रत्येकीच्या काही ना काही अडचणींना आम्ही खूप काळ ते चालवू शकलो नाही. त्यानंतर मी लायनेस क्लब सारख्या एका सामाजिक संघटनेशी जोडून जवळजवळ 2010 पासून आहे.
योगायोगाने 2011ला मी त्याची सचिव राहिले, 2012 आणि 13ला मी त्याचे अध्यक्ष झाले आणि लायनेस क्लबच्या या संघटनेच्या अंतर्गत काम करतेवेळी माझ्या अध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये तब्बल 2400 ते 2500 ऑपरेशन, मोफत नेत्र तपासणी शिबिर, उदगीरचे जे लायनेसचं हॉस्पिटल आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने माझ्या कार्यकाळामध्ये तब्बल 2500 मोफत ऑपरेशन, मोतीबिंदू व काचबिंदूचे वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेत ह्या 2 वर्षाच्या कार्यकाळात खूप चांगलं आम्हाला काम करण्याचं ते यश मिळालं आणि हाताने खूप मोठी सेवा झाली. मात्र 2012ला मनामध्ये हे करत असताना असं वाटलं की आपण हे काम करतानाच एक आपल्याला थोडंसं प्रशासनाची मदत जर झाली तर हे काम आपण आणखी चांगलं करू शकतो. परंतु 2012ला प्रयत्न केला, पण योग नसेल कदाचित त्यावेळेस आरक्षण असेल किंवा काही कारणाने मी ह्या राजकीय पटलावर इन्व्हॉल्व्ह होऊ शकले नाही. त्यानंतर मात्र बचत गटाच्या माध्यमातून हळूहळू पुढे सरकत मी 2015 पासून राधिका ट्रेडर्सची सुरुवात केली, ज्यामध्ये महिलांचे गृह उद्योगाचे प्रोडक्ट सेल करणे असेल किंवा त्यामधून शाळेच्या युनिफॉर्मचे किट बनवणे असेल. बचत गटाच्याच प्रमुख सन्माननीय आमच्या सहकारी सुवर्ण महाजन मॅडम यांना सोबत घेऊन आणि सन्माननीय आमच्या गिल्डा मॅडम यांना देखील सोबत घेऊन आम्ही युनिफॉर्म किट बनवणे व ते शाळेंना सप्लाय करणे. त्यामध्ये प्रथम मला JSPMची, कारण ते कवेकर साहेबांची संस्था असल्यामुळे लगेच त्यांची मला ऑर्डर मिळाली आणि तिथल्या संस्थेमध्ये आम्ही ते किट बनवणं आणि त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं, त्या ठिकाणी एक शॉप आम्ही उभा केलं. त्या माध्यमातून हे काम सुरू झालं. त्यांच्या शाळेनंतर अनेक छोट्या शाळा, इंग्लिश मीडियम असतील, मोठ्या शाळा, कॉलेजेस असतील, हे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला ऑर्डर मिळत गेल्या. महिलांचे बनवलेले प्रोडक्ट आम्ही हॉस्टेलवर वगैरे, मसाल्याचे प्रोडक्ट जिथं गरज आहे तिथं आम्ही हॉस्टेलला सुद्धा सप्लाय करू लागलो. आमच्या महिलांचा स्टाफ देखील वाढला. खूप चांगल्या, आम्ही तिथं अंबेजोगाई रोडला पार्कच्या तिथे ऑफिस देखील घेतलं. खूप चांगल्या पद्धतीने आमचा हा व्यवसाय सुरू झाला आणि हा व्यवसाय करत असताना पुन्हा 2017मध्ये पुन्हा मी माझे राजकीय नगरसेवक होण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यावेळेस खरंच विचारधारा किंवा कुठं जावं मुद्दाम असं नव्हतं. मला फक्त एकच होतं की मला एक प्लॅटफॉर्म हवा आहे. मग ते प्लॅटफॉर्म कुठलाही पक्ष देईल, मग ते काँग्रेस असेल, मग ते भाजप असेल किंवा अन्य पक्ष असेल, पण मला काम करायचंय. माझ्या ह्या सामाजिक कामाबरोबर मला महानगरपालिकेच्या एखाद्या अधिकार असलेल्या हुद्द्यावर राहून हे कार्य पूर्ण करायचं आहे. ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि योगायोगाने मी माझं भाग्य समजते की मला भारतीय जनता पार्टीने, एवढ्या मोठ्या पक्षाने मला त्यावेळेस संधी दिली प्रभाग क्रमांक 11 मधून. आणि त्या ठिकाणी पक्षाच्या, माझ्या सहकाऱ्यांच्या आणि माझ्या तिथल्या तमाम मायबाप जनतेच्या मदतीनं, त्यांच्या आशीर्वादानं मला पहिल्याच यामध्ये निवडणुकीमध्ये खूप चांगल्या प्रकारे यश आलं आणि मला महानगरपालिकेमध्ये एक प्रभाग 11ची नगरसेवक लोकप्रतिनिधी म्हणून जाता आलं. आणि खरंच तिथं जाऊन 2017 पासून आजपर्यंत 25मध्ये जेव्हा मी मागे वळून पाहत आहे तेव्हा खरंच मनापासून एक समाधान, आनंद आणि एक खूप चांगल्या प्रकारच्या भावना निर्माण होत आहेत की आपण मिळालेल्या संधीचं खऱ्या अर्थाने सोनं करू शकलो, याचं समाधान मला खरंच लाभत आहे. आणि माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या नगरसेवक झाल्यानंतरचा जो काळ, पहिल्या वर्षी 17 ते 25 पर्यंत माझा काळ कसा गेला हा आपल्याला, आणि कसे कसे मला अनुभव आले एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून, आणि कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड नसताना मला कशा पद्धतीनं मला त्या ठिकाणी आज 9 वर्ष तिथं तटस्थ टिकून आणि स्वतःची कामं करून घेत राहावं लागलं. हा सगळा अनुभव मी आपल्यासमोर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. धन्यवाद.